नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शेअर मार्केट श्रीमंतीचा महामार्ग याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत भारती शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमन प्राध्यापक रवींद्र भारती सर. सगळ्यात आधी आपण सरांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी नमस्कार. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. एक कर्जबाजारी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन देखील सुद्धा सरांनी खूप कमी वयामध्ये शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि हे सिद्ध करून दाखवलंय की एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केटच्या व्यवसायामधून चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतो. शिक्षण लोनवरती होऊन सुद्धा त्यांनी आज खूप मोठं साम्राज्य स्वतःचं निर्माण केलंय. सरांचे भारती रिसॉर्ट या प्रोजेक्टचे 52 एकरमध्ये काम चालू झालेलं आहे आणि एकूण 170 कोटींचा हा प्रोजेक्टचा पहिला फेज सुद्धा सुरू झालेला आहे. सरांनी स्वतःचं हेलिकॉप्टर बुक केलंय आणि स्वतःचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणारे ते महाराष्ट्रातील दुसरे मराठी व्यक्ती आहेत. सरांनी आजपर्यंत लाखो लोकांना शेअर मार्केट क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक साक्षर सुद्धा बनवलेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये ज्यांच्या 850 पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं सुद्धा कमीच आहे. अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण शेअर मार्केट विषयी मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. तर सर, मी तुमचं स्वागत तर केलं आणि आजचा आपला विषय सुद्धा फार महत्त्वाचा आहे, शेअर मार्केट श्रीमंतीचा महामार्ग. तर सगळ्यात पहिला प्रश्न की शेअर मार्केटला श्रीमंतीचा महामार्ग असं आम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. कसा काय हा श्रीमंतीचा महामार्ग असू शकतो? आता श्रीमंतीचा महामार्ग आपण ज्यावेळेस शब्द वापरतो बघा, महामार्ग म्हणजे महामार्गावरती स्पीड नेहमी जास्त असतो गाड्यांचा, बरोबर ना. आपले जनरल राज्य मार्ग जे आपले इंटरनल रस्ते त्यापेक्षा जो हायवे आहे म्हणजे जो सुपर एक्सप्रेस वे त्याचा स्पीड नेहमी जास्त असतो. त्याप्रमाणे शेअर मार्केटला श्रीमंतीचा महामार्ग का म्हटलं जातं? कारण आपण बघतो की ह्याचा ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा थोडासा स्पीड बाकीच्या ॲसेट्स क्लासपेक्षा जास्त आहे. आता आपण बघतो लोक आपल्याला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल, प्रत्येक व्यक्ती जॉब करत असतो, व्यवसाय करत असतो, प्रत्येक व्यक्ती आज मेहनत घेतोय आणि तो भविष्यासाठी त्याच्या मुलाबाळांच्या पुढच्या शिक्षणासाठी स्वतःच्या रिटायरमेंटसाठी कुठेतरी तो गुंतवणूक करत असतो. आणि गुंतवणूक करताना आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या जनरल मराठी माणसांमध्ये आपल्याला सगळ्यात पहिली गुंतवणूक जी असते की आपल्याकडे थोडंसं आपण काय करतो, सुरुवातीला बँक FD मध्ये पैसे टाकतो. FD मध्ये कुठे 5-10 लाख रुपये जमा झाले की मग त्याचा एक तर कुठेतरी फ्लॅटला डाऊन पेमेंट करतो किंवा कुठेतरी 1-2 गुंठे जागा घेतो, बरोबर का नाही. किंवा मग आपण इन्शुरन्स मध्ये पैसे टाकतो किंवा पोस्ट मध्ये FD करतो किंवा लय तर खूप जास्त झालं तर लेडीज लोक सोनं घेतात, बरोबर का नाही. ह्याच्या पलीकडे म्हणजे ह्या सगळ्या ॲसेट्स क्लासमध्ये आपले लोक जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करतात आणि परंपरा हीच चालत आलेली आहे. ह्याच गोष्टींमध्ये आपल्याला म्हणजे आपल्या आजोबांनीही तेच केलं, आपल्या वडिलांनीही तेच केलं आणि आपणही त्याच गोष्टी करतोय. तर ह्या गोष्टींमधला जर रिटर्नचा स्पीड, महामार्ग म्हणजे काय, ते एक स्पीड, वाहन कसं धावतं त्याचा स्पीड. तर ह्या बाकीच्या इन्व्हेस्टमेंटचा मग गोल्डचं जर रिटर्न जर आपण पाहिले मागच्या 50 वर्षापासून, तर गोल्डचे 6 ते 7% कंपाऊंडिंग रिटर्न्स आहेत की ज्याने गोल्ड वाढलेले आहे. रिअल इस्टेटचे पाहिले तर 7-8% आसपासच रिअल इस्टेटचे सुद्धा रिटर्न आहेत. किंवा आपण FD म्हणतो 6-7% FD मध्ये सुद्धा रिटर्न मिळतात. म्हणजे ह्या ज्या काही इन्व्हेस्टमेंटचे पर्याय आहेत इकडे आपल्याला पाहिलं तर आपल्याला रिटर्न्स किती मिळतात, तर 6-7-8% मॅक्सिमम. आणि महागाई पण तेवढीच वाढतीये दरवर्षी. म्हणजे काय होतंय, 7-8% महागाई वाढतीये, ह्या सगळ्या रिटर्न्स मध्ये 7-8% आपल्याला बँकेत पण मिळतात. म्हणजे नेट ऍक्च्युअल ग्रोथ आपली 0 झाली कारण महागाईने तेवढी ग्रोथ खाऊन टाकली. त्याच्यावरती इन्फ्लेशनच्या वरती, महागाईच्या वरती जेवढा आपण ऍक्च्युअल मध्ये प्रॉफिट कमवणार रिटर्न्स, तो आपला ऍक्च्युअल मध्ये ग्रोथ आहे, ती खरी आपली प्रॉफिट आहे. तोपर्यंत महागाईच्या, म्हणून आपण आजपर्यंत आपण जिथं ₹1 इन्व्हेस्ट करतो तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटचा पहिला रूल इन्फ्लेशनपेक्षा किती जास्त मिळतं हे चेक करायचं. आता शेअर मार्केट म्हणा किंवा म्युच्युअल फंड म्हणा, ही अशी गोष्ट आहे की जिथं आपल्याला डबल डिजिटमध्ये आपल्याला रिटर्न मिळू शकतात. म्हणजे आपण जर पाहिलं वर्षाला 10%, 12%, 15%, 20% रिटर्न्स लॉंग टर्म इक्विटीमध्ये आपल्याला सेफमध्ये मिळू शकतात. आपण लॉंग टर्म मध्ये ॲव्हरेज जर पाहिलं आपल्या सेन्सेक्सचे मागच्या 44 वर्षापासून सेन्सेक्स आहे, 44-45 वर्ष झालं आपल्याला रेकॉर्ड आहे. 45 वर्षाचा रेकॉर्ड म्हणजे एकदम प्रूव्हन रेकॉर्ड झाला आहे. सेन्सेक्सचे रिटर्न आपल्या जवळपास 16% CAGR दिलाय सेन्सेक्सने. म्हणजे काय की ह्या बाकीच्या ॲसेट क्लासपेक्षा नक्कीच ह्याचा स्पीड जास्त आहे आणि इथं रिटर्न जास्त मिळतील जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर. आणि आपल्याला पूर्ण पैसे इन्व्हेस्ट करायचे का शेअर मार्केटमध्ये? नाहीये. आपल्या टोटल संपत्तीच्या 10%, 20% किंवा जास्तीत जास्त 25% हिस्सा आपण लॉंग टर्म म्युच्युअल फंडमध्ये, इक्विटीमध्ये जर आपण इन्व्हेस्ट केला
तर आपल्याला थोडासा स्पीड आपल्याला चांगला मिळतो आणि थोडं इन्व्हेस्टमेंट आपली मोठ्या प्रमाणावरती वाढते. आपल्या रिटर्न्स एक थोडासा म्हणजे आपल्याला वॉरन बफेट नेहमी सांगतात की डू नॉट पुट युअर ऑल एग्स इन वन बास्केट. एकाच बास्केटमध्ये एकाच बकेटमध्ये सगळं पाणी नका होतो, वेगवेगळे पर्याय ठेवा. म्हणून आपण माझं लोकांना नेहमी सांगणं असतं की एक ऍसेट क्लास समजा रिअल इस्टेट जर जास्त असेल तर मी बऱ्याच लोकांना विकण्याचाही सल्ला देतो की फ्लॅट विका, एखादा प्लॉट विका आणि थोडीफार इक्विटीमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. का तर विकून एन्जॉय नका करू, एक ऍसेट क्लास विकून दुसरा ऍसेट क्लास विकत घ्या. हे असं जर तुम्ही स्मार्ट वर्क केलं, भारतात भरपूर कुटुंब असे आहेत की आज डिव्हिडंड बोनसवर जगतायत, मस्त समुद्र किनारी फिरून लाईफ एन्जॉय करतात. आज पैसा त्यांच्यासाठी काम करतोय. तुम्ही बघा म्हणजे ज्या बँकेमध्ये आपले खाते असतात त्याच बँकेमध्ये आपण एफडी करण्याच्या ऐवजी त्या बँकेचे शेअर्स घेतले असते. तुम्ही त्या मागच्या 20 वर्षाचा रेकॉर्ड चेक करा, तुमची एफडी किती वर्षापासून बँकेत आहे, एफडीचे किती पैसे झाले आणि तुम्ही त्याच बँकेचे शेअर जर त्या दिवशी घेतले असते तर आज तुमची किंमत किती आहे. म्हणजे थोडंसं फक्त गाडी बदलायची, फक्त ह्या बकेट बदलायची तुम्हाला. तर ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर नक्कीच इक्विटीचा, शेअर मार्केटचा हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा रेट हा नेहमीच जास्त आहे. म्हणून ह्याला महामार्ग म्हटलं जातं आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंफार इन्व्हेस्टमेंट आपल्या संपत्तीमधली इकडे आपली असली पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं की शेअर मार्केटला महामार्ग का म्हटला जातो श्रीमंतीचा, त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे का महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे का केलं पाहिजे लोकांनी, हा लोकांना नेहमीच प्रश्न पडतो. आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का केली पाहिजे? अगेन जर बघा आपण प्रत्येक जण कष्ट करतो, बरोबर ना, प्रत्येक जण मेहनत घेतो. आज जो जास्त मेहनत करतोय आज तो कमी पैसे कमवतोय, बरोबर का नाही? बघा जे लोक जास्त मेहनत घेतात ते लोक कमी, आणि जे लोक स्मार्ट वर्क करतायत ते लोक जास्त पैसे कमवतायत. लक्षात येते तुमच्या? मग आपण काय ठेका घेतलेला आहे का आयुष्यभर कष्टातच जगायचा? बरोबर का? आपण सुद्धा चेंज झालो पाहिजे. आपल्या फॅमिलीनी स्ट्रगल केला, आपण पण स्ट्रगलच करायचा का? आपल्या ह्यांनाही फ्युचरला, आपल्या पुढच्या भविष्याला पण आपण स्ट्रगल करायला लावणार आहोत का? तर नाहीये. तर ह्यात गुंतवणूक का केली पाहिजे? तर नक्कीच आपल्याला जास्त रिटर्न जर पाहिजे असतील तर आपण जेवढी, आणि ह्याच्यामध्ये रिस्क नाहीये. तुम्ही जर लॉंग टर्म मध्ये, लोक म्हणतात रिस्क असेल तरच रिटर्न. शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे पण ती शॉर्ट टर्म मध्ये आहे. तुम्ही जर लॉंग टर्म जर थांबले तर अजिबात त्याच्यामध्ये रिस्क नाही. तुम्ही 5-10 वर्ष थांबले, 3 वर्ष थांबले, तुम्ही बघा मंदी कितीतरी वेळा मार्केटमध्ये आली. मी नेहमी सांगतो लोकांना, बऱ्याच वेळा मंदी आली, मार्केट 50% तुटलं. 1992ला हर्षद मेहता स्कॅम झाला, बऱ्याच लोकांनी ती वेब सिरीज पाहिली. 2000 साली .com बबल झाला, 2008 साली सब प्राईम क्रायसिस झाले. अमेरिकेमध्ये रिअल इस्टेटमुळे मंदी आली होती. आपल्या भारतामध्येही शेअर मार्केटचे रेट 50-60% आपलं मार्केट तुटलं होतं. पण ज्या वेळेस मार्केट पडलंय त्यावेळेस मार्केटने परत नवीन हाय ब्रेक केलेला आहे आणि मार्केट पुढे गेलेलं आहे. तर मला हेच सांगायचं लोकांना, घाबरू नका. तुम्ही जर लॉंग टर्म मध्ये थांबले आणि टोटल संपत्तीच्या 20-25% हिस्साच तुम्ही इक्विटीमध्ये टाका. बघा तुम्हाला हे जे 25% ना, तुमच्या बाकीच्या 75%पेक्षा तुम्हाला जास्त पुढे घेऊन जाईल. बरोबर. फक्त तुम्ही 25%ची तरी रिस्क घ्या आणि चांगल्या कंपन्यांमध्ये टाका. तुम्ही निफ्टी 50च्या कंपन्यांमध्ये टाका, काही अडचण नाहीये. पण तुमचे हे 25% तुमच्या त्या 75%पेक्षा कितीतरी लांब जातील. तुमचे 75% त्या 25%च्या पुढे नंतर तुम्हाला छोटे दिसतील. हे मला सांगायचे. त्या पुढे 10% पण नसेल भविष्यात तुमचे हे 75%. तर ही फरक आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या आयुष्यामध्ये तर बदल घडवावाच, पण आपल्या कुटुंबियांसाठी, ह्याच्यासाठी आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये आजच्या काळामध्ये करणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. आणि मला वाटतं या सगळ्याबद्दलची जर का आपल्याला माहिती हवी असेल तर हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा आपण फ्री सेमिनार देतोय आणि या फ्री सेमिनार मधनं सुद्धा आपल्याला बरीचशी माहिती मिळणार आहे शेअर मार्केट बद्दलची. तर याबद्दल तर मला सांगाच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून काही माहिती आपल्याला हवी असेल तर 7057101010 या क्रमांकावर जरी आपण फोन केला तरी तुमचं जे भारतीय रिसॉर्ट आहे किंवा हा जो सेमिनार आहे किंवा एकंदरीत सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला नक्कीच मिळू शकते. याबद्दल तर मला सांगाच. मात्र त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये पैसा जो आहे तो कशा पद्धतीने वाढतो, कारण का पैसा वाढणं कुठे इन्व्हेस्ट केल्यानंतर महत्वाचं असतं कोणाहीसाठी. पैसा कसा वाढतो? आता जसं तुम्ही म्हटला की आता आपल्याकडे वेळ कमी आहे टीव्हीवरती, त्याच्यामुळे मी आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना विनंती करेल की आपला भारतीय शेअर मार्केट मराठी हा जो युट्यूब चॅनल आहे तर त्या युट्यूब चॅनलवरती हा टीव्हीवरचा प्रोग्राम संपल्या लगेच मी सेमिनार सुरू करतोय. तर माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्या मोबाईलमध्ये लगेच युट्यूब ओपन करा आणि युट्यूबवरती सर्चमध्ये भारतीय शेअर मार्केट मराठी असं टाईप करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरती सुरू होणार आता माझं सेमिनार अटेंड करा. आणि तुम्हाला जर काही शंका असतील मार्केटबद्दल, शेअर मार्केटबद्दल काही जर प्रश्न असतील तर लगेच 7057101010 हा नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करा. त्या नंबरवरती लगेच कॉल करा. आपली टीम तुम्हाला सविस्तर माहिती देईल, मार्केटबद्दल काही गोष्टी असतील त्या सांगतील.
आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅडमनी जसं सांगितलं की शेअर मार्केटमध्ये आपल्याला पैसा कशा पद्धतीने वाढतो, तर शेअर मार्केटमध्ये पैसा वाढतो कसा, तर आपण कुठल्याही कंपनीचा शेअर्स विकत घेतो, म्हणजे काय करतो आपण त्या कंपनीचा मालकी हक्क विकत घेतो, बरोबर का नाही. फॉर एक्झाम्पल आपण XYZ कंपनीचा आपण शेअर विकत घेतला, तर ती कंपनी फॉर एक्झाम्पल गाड्या बनवते असं आपण पकडूयात, तर त्या कंपनीचे गाड्या सेल करते, त्या कंपनीला प्रॉफिट होतो, मग त्या कंपनीचा प्रॉफिट झाला की त्या कंपनीच्या शेअरचे रेट वाढतात, मग ते रेट वाढला की ते हायेस्ट रेटने आपण विकू पण शकतो, तर झाला एक फायदा, कॅपिटल ॲप्रिसिएशन म्हणतात. दुसरी गोष्ट डिव्हिडंड, म्हणजे कंपनीला प्रॉफिट झाला की कंपनी काय करते, डिव्हिडंडच्या स्वरूपात शेअर होल्डरला पैसे वाटते, तो डिव्हिडंड खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर शेअर होल्डरला बोनस शेअर्स मिळतात. इव्हन शेअर ही सुद्धा आपली एक ॲसेट आहे, जसं आपल्याला गोल्डवरती लोन मिळतं, आपल्याला रिअल इस्टेटवरती लोन मिळतं, आपल्या फ्लॅटवरती प्लॉटवरती, तसं शेअर्सच्या अगेन्स्ट सुद्धा आपल्याला लोन मिळतं. हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, आपल्याला शेअर्स मॉर्गेज ठेवून लोन सुद्धा मिळतं. तर हे सगळे बेनिफिट आपल्याला शेअर होल्डर ॲज आपल्याला ते मिळत असतात. आणि कॅपिटल ॲप्रिसिएशन हा सगळ्यात मोठा आहे की आपले शेअरचे रेट वाढत जातात जसं कंपनीला फायदा होतो, कंपनीचं प्रोडक्शन, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला थोडंसं प्रोफेशनली शिकणं, शेअर मार्केटचं थोडंसं नॉलेज घेणं आणि ह्याच्यामधून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून खूप चांगला आपला फायदा करून घेणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने आपण शेअर मार्केटमधून इन्व्हेस्ट केलेला पैसा वाढवू शकतो किंवा कसा पैसा कमवू शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तरुणांसाठी आणि नवीन उद्योजकांसाठी सक्सेस सिक्रेट व्यवसाय असा तुम्ही काहीतरी प्रोग्राम अरेंज केलेला आहे तुमच्या रिसॉर्टमध्ये, भारती रिसॉर्टमध्ये, आणि तो 2 दिवसाचा आहे आणि त्याला तुम्ही असं फन अँड लर्न असं सुद्धा काहीतरी म्हणतात. तर एक्झॅक्टली हे फन अँड लर्न हे कसं काय होऊ शकतं, कारण का दोन्ही एकत्र मिळणं फार कठीण असतं कुठल्याही ठिकाणी, त्याबद्दल काय सांग. हा, आता मी भारती रिसॉर्टला शनिवार रविवारी मी महिन्यामधून एकदा तो प्रोग्राम घेत असतो आणि पुढच्या शनिवार रविवारी देखील आपली बॅच होतीये. तर सक्सेस सिक्रेट बिझनेस अँड लाईफ म्हणजे व्यवसाय आणि जीवनातील यशाचे रहस्य असा हा 2 दिवसाच्या प्रोग्रामचं नाव आहे. आणि फन अँड लर्न म्हणजे काय, तर सॅटर्डे संडे असतं, लोक विथ फॅमिली येतात, तर आपल्या रिसॉर्टमध्ये डे पिकनिक, इव्हिनिंग पिकनिक, नाईट पिकनिक, अम्युजमेंट पार्क, रेन डान्स, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्याचं सुद्धा हे करतो आणि त्याच्यासोबत शिकवण्याचं एक तर असा आपण त्याच्यामध्ये शिकवतो की मी जसं पाहिलं की मी आयुष्यामध्ये ज्यावेळेस सुरुवात केली मागच्या 17-18 वर्षापासून मी बिझनेसमध्ये कार्यरत आहे, तर आयुष्यामध्ये खूप चढ उतार आले, खूप संकट सुद्धा आली, पण त्याच्यामधून मी कशा गोष्टींतून बाहेर पडलो आणि माझ्या असं लक्षात आलं ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ज्या वेळेस संकट आली त्यावेळेस त्या संकटातून आपण बाहेर पडलो, शक्ती निर्माण झाली त्यावेळेस आणि एका नेक्स्ट लेवलला आपण गेलो. मग ते संकट येतात ते तुमची एक्झाम घेण्यासाठी येतात. तर ह्या गोष्टी मला उद्योजकांना समजून सांगाव्या अशा वाटल्या. आणि भारतामध्ये बघतो आपण आज रोजगाराची खूप गरज आहे. आज ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांना आज आम्ही बघतो की आम्ही इंटर्नशिपला 2-2, 3-3 हजारामध्ये MBA झालेली लोक येतात आणि इंटर्नशिपसाठी अनुभवासाठी फ्रीमध्ये काम करायला रेडी असतात. तर खूप वाईट वाटते यार, एवढं शिक्षण घेतले आणि 3 हजारामध्ये काम करायला रेडी अनुभवासाठी. हा काही लोक म्हणजे एवढं लांबून येऊन लोक हे करतात. तर रोजगाराची खूप गरज आहे आपल्या देशाला. खेड्यापाड्यांमध्ये, गावागावांमध्ये अजूनही रोजगार नाहीयेत म्हणजे. आणि त्याच्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की रोजगार निर्मिती जर पाहिजे असेल, करायची असेल, तर ती व्यवसायातूनच होऊ शकते. व्यवसाय हाच रोजगार निर्मितीचा एक एकमेव मार्ग आहे. आणि मग आपल्या इकडचे व्यवसाय कसे रोजगार निर्मिती करतील, तर त्यांना काहीतरी पुश पाहिजे, प्रत्येकाच्या पाठीमागे एक गुरु पाहिजे. जसे आपल्या अर्जुनाचे गुरु श्रीकृष्ण होते, आपल्या शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या गुरु होते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला एक गुरु होता. तर माझ्या लक्षात आलं की आपण ज्या गोष्टी शिकलो आयुष्यामध्ये, आपण एका स्टेजला आलो, आपण आज 300-350 लोकांना आपल्या भारतीय ग्रुपच्या माध्यमातून आज रोजगाराची संधी दिलेली आहे. 850 फ्रँचायझी पार्टनर आपल्यासोबत बिझनेस करून आज चांगलं अर्निंग करतायत. तर असा प्रत्येक उद्योजक करू शकतो. प्रत्येक उद्योजकामध्ये ती पॉवर असते, पण त्याला ती डायरेक्शन मिळत नाही. आज प्रॉब्लेम काय आहे, एक माणूस दुकान टाकतो, शटर पण तोच ओपन करतो, बंद पण तोच करतो, झाडू तोच मारतोय, गल्ल्यावर पण तोच आहे, कस्टमर पण तोच सांभाळतोय आणि म्हणतो माझा बिझनेस आहे. तर त्याला ऍक्च्युअल मध्ये बिझनेस म्हणत नाही. त्याला डेलिगेशन कसं करायचं, लोक टीम कशी वाढवायची, लोकांना रोजगार दिला तरच तुम्ही पुढे जाणार आहे. बरोबर का. आज टाटा, अंबानी ह्यासारखा ग्रुप जर आपण बघतो तर लाखो लोकांना आज रोजगार देतात. हे कसं शक्य झालं, तर आपण त्या गोष्टींवरती मॅनेजमेंट कशी करायची, आपल्या बिझनेसचं मार्केटिंग कसं करायचं, कुठल्या स्ट्रॅटेजीज टेक्निक मी स्वतः यूज केल्या जेणेकरून मला त्याचा बेनिफिट झाला. ह्या सगळ्या टेक्निक्स मला उद्योजकांपर्यंत त्या सक्सेस सिक्रेटच्या माध्यमातून पोहोचवायच्यात, जेणेकरून हे लोक एक रोजगार निर्मितीचं काम करतील. कारण काय होतं, मला उद्योजकांना हेच सांगणं असतं, त्या कोर्समध्ये मी हेच सांगतो, तुम्ही स्वतःसाठी जर काम केलं तर एका लिमिट लेवलपर्यंत तुम्ही ग्रो करू शकता, पण तुम्ही लोकांसाठी काम केलं तर तुम्ही मोठं होणार आहे. ती लोक तुम्हाला मोठी करणार आहेत.
बरोबर का ना. आपण लोकांसाठी काम केलं तर देव आपल्यासाठी काम करतो. बरोबर. हे सगळ्यात महत्त्वाचं मला तिथं मी लोकांना सांगत असतो. आणि शिवाय त्या कोर्समध्ये अशा गोष्टी लोक घेऊन जातात. पाठीमागची बॅच झाली तर लोक म्हटली की सर आपल्या ह्या 2 दिवसाच्या प्रोग्रामची फीज 20,000 रुपये घेतो आपण. रिसॉर्टचा पूर्ण स्टे, फूड, त्याच्यामध्ये सगळ्या डे पिकनिक, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी रिसॉर्टच्या प्लस ह्या सगळ्या गोष्टी. लोकांनी असे फीडबॅक दिले की सर 20,000 रुपये भरले पण 50 लाखाचा फायदा झाला असं आम्हाला इथं वाटतंय. म्हणजे एवढं शिकायला मिळालं. आणि लोक जाताना असाच सल्ला घेऊन जातात की मी आता 100 लोकांना रोजगार देणार, मी 1000 लोकांना रोजगार देणार, कुणी म्हणतो मी 50,000 लोकांना आता रोजगार देणार, मी असं मला गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे त्यांचा तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि माझं लोकांना नेहमी सांगणं असतं की आपला रिसॉर्टला प्रोग्राम असल्यामुळे शनिवार रविवार असल्यामुळे विथ फॅमिली या 10 वर्षाच्या पुढचं जर तुमच्या घरामध्ये मुलं असतील तर त्यांना घेऊन या, तुमच्या वाईफला घेऊन या. कारण मी नेहमी लोकांना सांगतो की सक्सेसचं सिक्रेट हेच आहे, आपल्या फॅमिलीला आपल्या सोबत ठेवा. माझी वाईफ जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून ती माझी बिझनेस पार्टनर आहे. आपण बघतो मुकेश अंबानींच्या पाठीमागे नीता अंबानी आहेत, आपल्या गौतम अदानींच्या पाठीमागे प्रीती अदानी आहेत. त्यांचा पूर्ण फॅमिली एंटायर मॅनेजमेंटमध्ये आपली लोक आपल्या घरच्यांनाच दाबून ठेवतात, लोकांना पुढे घेऊन जात नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्या प्रोग्राममध्ये शिकवत असतो त्यांना. मी गोष्टी काय केल्या, मी कशा पद्धतीने पुढे आलो, तर ते सक्सेस सिक्रेटमध्ये आपण शनिवार रविवारच्या बॅचमध्ये मी सगळ्यांना आवाहन करेल, आपल्या मुलांना घेऊन या, आपल्या फॅमिलीला घेऊन या. आणि 2 दिवस अशा गोष्टी तुम्ही शिकून जाल की तुम्ही सांगाल की सर अगोदर जर प्रोग्राम केला असता 5 वर्ष 10 वर्ष तर आयुष्यात खूप मोठा बदल आम्हाला पाहायला मिळाला असता. अशा गोष्टी आहेत. तर सक्सेस सिक्रेटचा नंबर वेगळा आहे कोर्ससाठी 73 50 20 20 20 ह्या नंबरला सक्सेस सिक्रेटसाठी तुम्ही कॉल करा. स्क्रीनवरती सुद्धा नंबर दिलेला आहे. आणि शनिवार रविवारी आपल्या रिसॉर्टला समोरासमोर भेटायला नक्की या, आपण एकत्र मिळून खूप शिकूयात. तर सर मला वाटतं तुम्ही जे दोन्ही नंबर सांगताय ते आपल्या स्क्रीनवर तर शेअर होतातच आहे, त्यामुळे प्रेक्षक तुम्हाला भरभरून प्रतिसाद या दोन्हीसाठी देतील. फ्री सेमिनार बद्दल सुद्धा आपण प्रेक्षकांना सतत सांगतोय. त्याचप्रमाणे वेगवेगळे नंबर सुद्धा आपल्या स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत. या व्यतिरिक्त शेअर मार्केटमधनं जर मोठी श्रीमंती आपल्याला हवी असेल तर कशा प्रकारची गुंतवणूक आवश्यक आहे याबद्दल सुद्धा मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम गुरुकिल्ली यशाची. गुरुकिल्ली यशाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण शेअर मार्केट विषयी चर्चा करतोय, मार्गदर्शन जाणून घेतोय रवींद्र भारती सर यांच्याकडनं. सर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं होतं की शेअर मार्केटमधनं जर मोठी श्रीमंती पाहिजे असेल तर खरं तर सगळ्यांना प्रश्न असतो की मला आता किती गुंतवणूक करायची. तर काय सांगू शकता, किती गुंतवणूक करणं एखाद्या व्यक्तीसाठी आवश्यक असतं? आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किती करायची हे एखाद्या व्यक्तीसाठी सांगणं कठीण आहे, कारण प्रत्येकाचा इन्कम वेगळा आहे, प्रत्येकाची फॅमिलीची वेल्थ वेगवेगळी आहे. तर मला पर्सेंटेज मध्ये सांगावं असं वाटतं की जेवढा आपला फॅमिलीचा महिन्याचा उत्पन्न आहे त्याच्या 20%, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याचं 1 लाख उत्पन्न आहे फॅमिलीचं त्यांनी 20,000 गुंतवणूक करावी, ज्याचं 10,000 उत्पन्न आहे त्यांनी 2,000 रुपये इन्व्हेस्ट करावे. म्हणजे टोटल आपली जी इन्कम आहे त्याच्या 20% गुंतवणूक आपण ह्याच्या माध्यमातून केली पाहिजे. आपण लॉंग टर्म इक्विटीच्या माध्यमातून, SIPच्या माध्यमातून आपण केली पाहिजे. लमसम जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल ती सुद्धा व्यवस्थित डायव्हर्सिफाय करून तज्ञांचा सल्ला घेऊनच आपण मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपला जो मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला कोर्स असतो, आपला भारतीय शेअर मार्केटचा कोर्स जो आहे तो 3 महिन्यांचा कोर्स आहे, मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा. आणि तो ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तो आपला कोर्स अवेलेबल आहे. तर मी प्रेक्षकांना सांगेल की ज्यांना प्रोफेशनली करिअर करायचंय मार्केटमध्ये, एका नेक्स्ट लेवलला जायचंय, त्या लोकांनी नक्की आपला हा मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट हा 3 महिन्याचा कोर्स जॉईन करा. 70 57 10 10 10 हा आपण नंबर दिलेला आहे. ऑनलाईन पद्धतीनेची जी बॅच असते ती रात्री 8 ते 10:30 ची आपली एक बॅच असते, 8 ते 9:30, आणि सकाळी 11 ते 12:30 अशा 2 टायमिंग मध्ये आपली बॅचेस असतात. म्हणजे ज्या लोकांना संध्याकाळी वेळ असतो ते लोक 8 ते 9:30 ची बॅच करू शकतात, ज्या लोकांना दुपारचा वेळ असतो ते लोक सकाळी 11 ते 12:30 ची बॅच सुद्धा करू शकतात. आणि ज्या लोकांना ऑफलाईन करायचंय तर आपल्या 5 दिवस पुण्यामध्ये भारतीय शेअर मार्केटच्या आपल्या हेड ऑफिसला ट्रेनिंग असतं. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक येतात. 5 दिवस आपल्या बाजूलाच ऑफिसच्या हॉस्टेल आहे तिथे राहतात आणि 5 दिवस बॅच अटेंड करून परत 3 महिने घरी ऑनलाईन करतात. म्हणजे हायब्रिड कोर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्या ह्या मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट ह्या कोर्समध्ये आपण शिकवतो आणि प्रॉपर गुंतवणुकीचं सगळं नॉलेज त्यांना येतं. आणि हा कोर्स केल्यानंतर फायदा काय होतो की स्वतःच्या हाताने डिसिजन घेता येतात, बाय सेल कधी करायचं, एंट्री एक्झिट कुठल्या रेटला करायची, आणि हे सगळे बेनिफिट त्यांना समजून जातात. आता आपल्याकडे टीव्हीवरती हा वेळ कमी असल्यामुळे मी प्रेक्षकांना सांगेल की आपला हा प्रोग्राम संपल्या लगेच आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती या, लगेच युट्यूबवरती जाऊन सर्चमध्ये भारतीय शेअर मार्केट मराठी टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून लगेच आता माझं शेअर मार्केटचं युट्यूबवरती सेमिनार जॉईन करा. आणि काही प्रश्न असतील तर 70 57 10 10 10 वरती
लगेच कॉल करा आणि तुमच्या शंकांचं मराठीमध्ये निरसन करून घ्या. आपली पूर्णपणे टीम मराठीमध्ये तुम्हाला सपोर्ट करेल. नक्कीच सेमिनारला भरभरून लोक प्रतिसाद देतील, सबस्क्राईब सुद्धा करतील त्या चॅनलला. त्या व्यतिरिक्त मला असं विचारायचं आहे की तुमच्या YouTube वरती जे मोफत प्रशिक्षण दिलं जातं शेअर मार्केट बद्दलचं, या प्रशिक्षणाबद्दल काय सांगायचे प्रेक्षकांना? आपल्या YouTube वरती आपण जे मोफत प्रशिक्षण देतो त्याच्यामध्ये मी जवळपास 400-500 व्हिडिओज ऑलरेडी टाकलेले आहेत. कोविडमध्ये आपण भारतीय शेअर मार्केट मराठी हा YouTube चॅनल आपण हे केला, तर खूप चांगल्या गोष्टी आपल्या त्या YouTube चॅनलवरती लोकांना शिकायला मिळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शिकून लोक खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करतात आणि मार्केटमध्ये खूप चांगल्या लेवलला ते काम करतात. नक्कीच. त्याचप्रमाणे मला असं विचारायचं की भारती रिसॉर्ट आपण मगासपासून बोलतोय, ज्याच्यात आपण फन अँड लर्न सारखे कार्यक्रम राबवतोय, त्या भारती रिसॉर्ट बद्दल जर आम्हाला आणखीन जाणून घ्यायचं असेल तर या भारती रिसॉर्ट बद्दल काय सांगता येईल? आता भारती रिसॉर्ट हा खरं तर हा प्रोजेक्ट मी माझ्या आई वडिलांसाठी सुरू केला, कारण त्यांना शेअर मार्केट समजत नाही, आपला मुलगा काय करतोय त्यांना अजूनही समजत नाही. म्हणून मी म्हटलं आपल्या गावामध्ये आपल्या जागेमध्ये आई वडिलांसाठी, आपल्या गावातल्या लोकांना, गावाकडच्या लोकांना रोजगार निर्मितीसाठी मग मी भारती रिसॉर्टची सुरुवात केली कोविडमध्ये आणि ती आयडिया माझ्या संकल्पना डोक्यामध्ये आली. मग मी खूप सारे भारतामध्ये रिसॉर्ट फिरलो, तर एकाच ठिकाणी वॉटर पार्क, ॲडव्हेंचर पार्क, अम्युजमेंट पार्क, विद्यार्थ्यांसाठी सायन्स पार्क, डे पिकनिक, इव्हिनिंग पिकनिक, नाईट पिकनिक, त्याच्यानंतर पूर्ण ऍक्टिव्हिटीज आणि जिथं की डेस्टिनेशन वेडिंग्स होतील, जिथं कॉर्पोरेट प्रोग्राम होतील, असं सगळं प्लॅनिंग आपण एकत्र भारती रिसॉर्टला केलेलं आहे. आणि भारतीय उरुळी कांचनला अशी परंपरा आहे की तिथं निसर्गोपचार केंद्र आहे, तिथली हवा खूप ह्याच्यासाठी आरोग्यासाठी खूप म्हणजे पॉझिटिव्ह मानली जाते. आणि आमचं जे रिसॉर्ट आहे भारती रिसॉर्ट ते हिल स्टेशनला आहे, म्हणजे असं हिल टॉपला आहे, खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे. तर प्रेक्षकांना मी सगळ्यांना सांगेन एकदा विथ फॅमिली नक्की आपल्या भारती रिसॉर्टला नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि खूप चांगलं तुमचा काही इव्हेंट असेल, फॅमिली गेट टुगेदर असेल, तुमची काही फंक्शन असेल तर पुण्यामध्ये आपल्या उरुळी कांचनला भारती रिसॉर्ट आहे. गुगलवरती तुम्ही भारती रिसॉर्ट सर्च केलं किंवा भारतीरिसॉर्ट.com वेबसाईटवरती गेले तरी तुम्हाला आपल्या रिसॉर्टबद्दल बुकिंग करता येईल. आणि रिसॉर्टचा 75 70 90 90 90 हा नंबर आहे, तो सुद्धा तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतोय. तर काही तुम्हाला माहिती हवी असेल, बुकिंग करायचं असेल तर त्या नंबरवरती करून सुद्धा आपल्या रिसॉर्टला प्लॅनिंग करू शकता. नक्कीच. एकंदरीत आपण भारती रिसॉर्ट बद्दल बोललो, त्याचप्रमाणे युट्यूबवर कशा प्रकारचे कोर्सेस तुम्ही घेता, कार्यक्रम संपल्या फ्री सेमिनार कसा लोकांना जॉईन करायला सांगताय, सगळ्याबद्दलची खूप छान माहिती आणि त्याचबरोबर शेअर मार्केट बद्दलची माहिती खूप छान पद्धतीने प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. गुरुकिल्ली यशाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.